श्री स्वामी समर्थ महाराज सत्य स्वरूप आहेत. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही. खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते. तसे माया ज्याला कळली त्याने परब्रह्म जाणले. म्हणून समजावे, वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. जी जगते मरते ती माया, म्हणजे माया ही नाचणारी आहे. शाश्वत आनंदापासून दूर करते ती माया. श्री स्वामी समर्थ महाराजांपासून आपल्याला जी दूर करते ती माया. म्हणून ज्याने शाश्वत सुख मिळते, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवते, तेच खरे तत्वज्ञान. केवळ श्री स्वामी समर्थ महाराजच सत्य स्वरूप आहे. ज्यांच्यासाठी जे जे करणे ते सत्य. मी स्वामींचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे स्वामींना ओळखणे, म्हणजेच मायेला दूर. त्यावरून पाण्याकडे जाताना अशी एक जागा येते जिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते. ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था. येथे मी ब्रह्म आहे ही जाणीव राहते. निर्गुण परात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागते. म्हणजे प्रत्येकाला नामस्मरण करावे लागते. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कुणाचे तरी म्हणजे ज्ञानी माणसाचे ऐक व त्याप्रमाणे वाग. याचा अर्थ असा आपण सद्गुरांना शरण गेले पाहिजे. आपण खऱ्या अर्थाने निमित्त पात्र आहोत. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली किंवा वाईट कर्मे ही स्वामी महाराजांचे मनोगत आहे असे समजावे. श्री स्वामी समर्थ महाराज सत्य स्वरूप आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन